हाय भाई साहब, पाऊस तर धोधो धोधो पडला होता. हेच बघण्यासाठी मी घराच्या बाहेर निघालो आणि बाहेर येऊन बघतो तर काय पूर्ण सुख वातावरण. आणि हा आमचा फॉर्च्युनर बघा. भाई साहब, तुम्हाला हा दाखवतच होता तोवर हा जंगली प्राणी घेऊन जाण्याचा प्लॅन करत होता आणि मला बघितलं तेव्हा धावत धावत पळाला आणि माझ्याकडे बघतच होता. तर तिथूनच निघालो मी शेतात जायला, पण हे बघतो तर काय हे रस्त्यात कोणी लावले. तर मी नॉनसेन्स म्हणतच होतो तोवर मला आठवलं की हे तर मीच लावलं होतं. आणि भाई इथे हे शेत तर बघा किती सुंदर असं भरलं आहे. मेहनत का झाड तो आता ही ना मेरा भाई. आणि गाईज इथे बघू शकता माडाचं झाड आहे. इथे जर एकतरी पडलं तर डायरेक्ट मी जागेचा गच्च होऊन जाईल. आणि तिथे तर मला कष्टाला बॉय समीर दिसला आहे आणि त्याला तिथे जाऊन म्हणतो की जास्त काम नको करू. आणि भाई इथे तर बघा त्यांचं मेहनतचं झाड तर बघा किती मोठे झाले आहेत. आणि इथे समीर कष्ट करतोय, हे बघा जीवाचं रान पान होतोय. आणि भाई इथे तर बघा माझ्या पायाला लागलाय तरी पण ब्लॉग बनवत फिरतोय. काय गरज आहे का नॉनसेन्स कुठचा. तर चला गाईज आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर